ठकाजी गीते, दरेवाडी, तालुका संगमेरच्या. मला एकूण शेती 15 एकर आहे. आमची पिकं असतात टोमॅटो, बाजरी, फ्लावर, कोबू ह्या प्रकारची पिकं असतात आमची. आता याच्यापूर्वी आम्ही ऊस घेत होतो, पण पाण्याच्या प्रादुर्भावामुळं थोडासा प्रॉब्लेम आल्यामुळं आता आम्ही ह्या पिकांकडे वळालो. प्रॉब्लेम पाणी कसं आहे, थोडंसं ऊस काढण्याच्या स्टेजला आला का पाणी संपून जायचं, मग त्याच्यामुळं ऊस जळून जायचा. त्याच्यामुळं मग हे कसं आहे, कमी महिन्याचं पीक आहे ना, तर हे 3-4 महिन्यामध्ये 3-1 महिन्यामध्ये संपून जातं. मग त्या हिशोबाने आम्हाला 2 पिकं आमचे निघून जातात. मल्चिंगसाठी असा फायदा आहे, आमचं पाण्याची बचत होती थोडीशी, आणि थोडंसं झाडांना बी क्वालिटी, पांढरी मुळ्यामुळं झाडांना पण भेटते क्वालिटी. त्या हिशोबाने आम्ही हे मल्चिंग करतो. हा लागत होता. आम्ही अगोदर म्हणजे आम्ही ह्याच वर्षी मल्चिंग केलेलं. आम्ही इथून मागं बिगर मल्चिंगचं करीत होतो. खुरपणी वाचते, म्हणजे सगळं वाचून जातं आमचं. परत आम्ही कसं समजा बिगर मल्चिंगच्या अगोदर जर केलं तर त्याला डबल डोस द्यावा लागतो, त्याला त्याची सरी फोडावं लागते. तशी याची एकदा सगळं खतं वगैरे सगळं ठिबक बिबक सगळं संगत असतं. त्याच्यामुळं मग आम्हाला परत म्हणजे डबल आदब करायची वेळ येत नाही. पाणी आम्ही आता ठिबकद्वारे एक 2-2.5 तास पाणी आम्ही सोडतो याला, म्हणजे व्हेंचुरीद्वारे, म्हणजे ते सगळं मॅच होऊन जातं सगळ्याला. नाही, फायदा असा झाला, पाणी भरायचा ताण वाचला, म्हणजे टेन्शन राहिलं नाही पाणी भरायचं. आणि याला कसं एक कॉक वळून दिला म्हणजे सगळ्याला पाणी पोचून जातं. म्हणजे याचं कारण असं आहे की समजा जी हवा आमची असते ती हवा एकदम अशी खेळती मिळती निघून गेली पाहिजे. कारण का जेणेकरून समजा किड्यांचा प्रादुर्भाव होत नाही आणि चांगल्या प्रकारे असतं एकदम हे याच्या मोकळं वातावरण असतं. म्हणजे याला पण चिटकतं, जेवढे पाहिजे तेवढे त्याला चिटकून जातात, जेवढे पाहिजे म्हणजे तेवढे काही फवारणी मरून जातात. एक झाडाला साधारण कमीत कमी 70, 80, 90, 100पर्यंत लागतं. त्याच्यापेक्षा समजा जास्त सेटिंग झाली फुलाची तर जास्त लागतं. आता याच्यात जर आम्हाला भाव सापडला तर आम्ही याच्यात कमीत कमी 3 ते 4 लाख रुपये आमचे होऊ शकते. कारण जेणेकरून आम्हाला 700-800 रुपयाचा जर बाजार भेटला तर 3-4 लाख रुपये आमचे एवढ्या प्लॉटमध्ये होणार. आता हे 2-1 महिने आमचं हे प्लॉट चालणार. याच्यानंतर मग याच्यात आम्ही कांद्याची लागवड करणार. काय नाही, फक्त आमची शेती आहे की नाही ऑर्गॅनिक पद्धतीने व्हावा. तुम्ही त्यात जास्त रासायनिकच्या पलीकडून आमचं याच्याकडं जावा, ऑर्गॅनिकडं, म्हणजे जेणेकरून हे होणार नाही.